नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी बघा. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा 13 फेब्रुवारीची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा फेब्रुवारीच्या ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, फेब्रुवारीचे पैसे, तर हे फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत. बघा आज 8वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. आज फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे, तर तो हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. बघा 9,000 रुपये, पण काही महिलांना 9,000 रुपये आणि काही महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. काही महिलांना 9,000 रुपये आणि काही महिलांना 6,000 रुपये मिळतील. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. आता हे 12 जिल्हे कोणते ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा तुमचा पण जिल्हा यामध्ये आहे का ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला शेअर करा, लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा आज 8वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. 13 फेब्रुवारीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची छाननी केली जाते. बघा महाराष्ट्रभर आधार कार्ड आणि पॅन कार्डची छाननी केली जाते. नागपुरात लाडक्या बहिणींची संख्या 15 लाखांहून अधिक आहे. नागपूर जिल्ह्यात 15 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची संख्या आहे. सर्व परिस्थिती आणि मानके असूनही श्रीमंत महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अनेक श्रीमंत लाडक्या बहिणींनीही या योजनेचा लाभ घेतला आहे, ज्यांचे फॉर्म आता नाकारले जात आहेत. बघा अनेक महिलांनी लाभ घेतलेला होता, त्यांचे आता अर्ज नाकारले जात आहेत. लाडक्या बहिणींसाठी या अटी आहेत. कोणत्या अटीत बघा, ही योजना राबवताना महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले होते की इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळणार नाही. तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नोकरी करणाऱ्या, बघा तुम्ही नोकरी करतात का किंवा तुमच्या घरात कोणी नोकरीला आहे का ते पण तुम्हाला सांगायचं आहे. नोकरी करणाऱ्या आणि पेन्शनधारक महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्या घरात कोणी पेन्शन घेत आहे का किंवा तुम्हाला पेन्शन मिळते का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्या महिला आयकर भरतात आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांनाही हा लाभ मिळणार नाही. बघा जर तुम्ही आयकर भरतात किंवा तुमच्याकडे कार वगैरे आहे तर तुम्हालाही या योजनेचा आता लाभ जो आहे तो मिळणार नाही. लाडक्या बहिणींची संख्या वाढल्याने प्रशासन थक्क झाले. आता या योजनेचा आढावा घेतला जातो. बघा या योजनेचा आढावा जो आहे तो घेतला जात आहे आणि वेगवेगळ्या विभागांमधून या ठिकाणी ज्या काही महिला आहेत, ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्या महिलांचे पैसे बंद केले जातील. अधिकाऱ्यांनी हे सांगितले. बघा महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी नंदकिशोर पाटील म्हणाले की अशा अनेक महिला आहेत ज्यांचे पती सरकारी कर्मचारी आहेत आणि त्या महिला आता कार्यालयात येऊन पैसे परत करण्यास तयार असल्याची विनंती करत आहेत. काही महिलाही पुढे येत आहेत, ज्या म्हणत आहेत की त्यांनी मिळालेले पैसे खर्च केले आहेत. भविष्यात त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. तिला पैसे परत करायचे आहेत पण तिच्याकडे पैसे नाहीत. ही योजना जी आहे ती योजना जुलै 2024मध्ये सुरू झाली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 7 हप्ते वितरित करण्यात आले. बघा आत्तापर्यंत 7 हप्ते तुम्हाला आलेले. 8वा हप्ता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे. 8वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि तो हप्ता तुम्हाला आज मिळण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा तर मंत्र्यांनी पण ह्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे, ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून योजनेतून माघार घ्यावी असं पण ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आव्हान जे आहे ते करण्यात आले. आता संपूर्ण माहिती आपण पाहूया फेब्रुवारीच्या पैशासंदर्भात. बघा तर बघा लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पाहू शकता बघा स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यावेळी ग्वाही दिलेली आहे की लाडकी बहीण योजना तुमची बंद पडणार नाही. तुमचा खरंच आधार आहे का? बघा आर्थिक मदत नाही तर जगण्याचा आधार आहे का लाडकी बहीण योजना? कारण 1500 रुपयांमध्ये भरपूर काही तुम्ही करू शकता. लाडक्या बहिणी भरपूर काही करत असतात. भरपूर आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिलेले आहेत.
लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या वेगवेगळे त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. तर असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नाही तर आमचा जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला पण खुशी आहे का? तुम्ही पण खुश आहात का लाडकी बहीण योजनेमुळे? ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि आनंदी असाल तर ते पण तुम्हाला सांगायचं. बघा, स्वतः मुख्यमंत्री महोदयांसाठी ही माहिती असेल त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितले की योजना कुठल्याही पद्धतीने बंद पडणार नाही, असंही त्यांनी ग्वाही त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढे पहा. त्यानंतर पुढे पहा बघा, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या 20 महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडवली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. घरकाम करून 500 रुपयात कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न होता, पण लाडकी बहीण योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला, असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली. बघा, महिलांचं त्या ठिकाणी मन जे ते भरून येतं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. बघा काय म्हटलंय, कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय असे सांगितले. म्हणजेच काय, तर सर्वांनी लक्षात घ्या. बघा, 1500 रुपयांवर तुमचे 600 रुपये वाढण्याची जी काही शक्यता आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी गडद झालेली आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितले की अधिक मदत कशी करता येईल. त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत का? ज्या ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही 2100 रुपये तुम्हाला हवे असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. आता फेब्रुवारीच्या पैशासंदर्भात बघा, तर बघा, अर्थात विधानसभा निवडणूक जी ती 2024मध्ये केल्या जाणाऱ्या प्रचारापासून हीच चर्चा आहे. राज्य सरकारनेही अनेकदा त्याबाबत सकारात्मकता दर्शवली. प्रत्यक्षात मात्र अजून तरी ती वाढ झालेली नाही. असे असले तरी पुढच्या काहीच दिवसांमध्ये त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने त्यासाठी तारीख आणि मुहूर्तही ठरवल्याचे समजते. म्हणजेच काय, तर बघा, तुम्हाला 2100 रुपये देण्याची जी काही तारीख आहे ती मुहूर्तही ठरवल्याचं समजलेलं आहे. आता लाभाची रक्कम जी तुमची 2100 रुपये होणारच आहे, पण लक्षात घ्या तुमचा फेब्रुवारीचा हप्ता तो जो आहे तो आजपासून कसा सुरू होऊ शकतो. बघा, राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. आता विद्यमान वर्षातील मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यावेळेस तुमचे 2100 रुपये होण्याची घोषणा होऊ शकते. शक्यता ती दाट झाली. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की बघा, अर्थसंकल्प जो तो 1 मार्चला सादर होतोय. अर्थविभाग, अर्थ खातं जे आहे त्या ठिकाणी व्यस्त असेल अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामामध्ये. आता राहिल्या विषय पैसे. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता पण द्यायचा आहे. आता तो जो काही हप्ता आहे, नेहमी जर आपण पाहिलं तर बघा, जानेवारीचा हप्ता असेल किंवा डिसेंबरचा हप्ता असेल तुम्हाला महिन्याच्या शेवटी आला होता. तर आता फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो पण तुम्हाला महिन्याचा जो शेवटी आहे तो दिला जाणार नाही. कारण काय, कारण पुढच्याच महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्या कामामध्ये त्या ठिकाणी अर्थ खातं व्यस्त आहे. त्यामुळे तुमचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी बघा लवकरात लवकर देण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. लवकरात लवकर तुमचा हप्ता दिला जाणार आहे. आता तो जो काही हप्ता आहे तुम्हाला आजपासून पण तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आज पण तुम्हाला SMS यायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि 9000 6000 रुपये बघा, काही महिला आहेत ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत, काही महिला आहेत ज्यांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरले आहेत, त्या महिलांना पण अजून 1ही रुपया आलेला नाही आहे. भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना अजून 1ही रुपया आला नाही. सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे, ऑक्टोबरमध्ये अर्ज भरला आहे असं महिला सांगत असतात. आता ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये भरला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांनी ऑक्टोबरमध्ये भरला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण बघा, आता तुम्हाला ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे त्यांना 9000 रुपये मिळतील. 9000 रुपये, ठीक आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी 9000 रुपये मिळतील. काही महिलांना 6000 रुपये मिळतील. काही महिलांचे पैसे अजून बाकी राहिलेत. काही महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही. त्या महिलांना पण जानेवारी फेब्रुवारीचे असे एकत्र मिळून 3000 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला पैसे जे ते मिळणार आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी होती. अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहिली. बघा, 1500 रुपयांवरून रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर मूळ लाभांमध्ये 600 रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले आहे. अर्थसंकल्प सादर झाला की तुम्हाला त्याची माहिती आपल्या चॅनलवर मिळेल. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.